चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील किडनी प्रकरण सर्वात अगोदर जय महाराष्ट्राने प्रकाशित केले आणि त्याच्यानंतर पूर्ण प्रशासन जागे झाले. शेतकरी रोशन कुडे यांनी अवैध सावकाराकडून 1 लाखाचा कर्ज घेतला होता आणि त्याला 74 लाख रुपये अदा केले होते. आपली किडनी, आपली शेती, सोने, ट्रॅक्टर आणि बाईक असे सगळं विकून त्यांनी अवैध सावकाराला 74 लाख रुपये दिले. याची दखल कोणीही घेतली नव्हती. याची माहिती सर्व अगोदर जय महाराष्ट्राला मिळाली आणि तत्काळ जय महाराष्ट्राने ही बातमी प्रकाशित केली. शेतकरी रोशन कुडे याची परिस्थिती हलाखीची असल्याची ही बाब जय महाराष्ट्र समोर आणली आणि जय महाराष्ट्राने ही बातमी धरून ठेवली. त्यानंतर राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याची दखल घेतली. रोशन कुडे याला आपल्या ऑफिसला बोलून तत्काळ मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले. माननीय मुख्यमंत्री यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राचा उत्तर देत रोशन कुडे याला मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये मंजूर केले आणि आज हे 5 लाख रुपये चंद्रपूर जिल्हा अधिकारी यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. येणाऱ्या 19 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात रोशन कुडे याला 5 लाख रुपये देण्यात येणार आहे. या जय महाराष्ट्राच्या या बातमीमुळे रोशन कुडेला न्याय मिळालेला आहे. रोशन कुडे आपल्या सोबत आहे. त्याला आपण विचारणार आहोत, की रोशन कुडे काय म्हणणं आहे तुला 5 लाख रुपये मिळाले? सर्वप्रथम माझ्या अंधारमय जीवनात सुख आणण्याचे काम आणि आम्हाला जिवंत आज जे दिसत आहोत ते सर्वप्रथम जय महाराष्ट्रमुळे. कारण मी पूर्ण हताश मनाने एक मित्रांनी मला जय महाराष्ट्र प्रतिनिधी साहेबांचे नंबर दिले. त्याच्यानंतर मी कॉल केला. त्याच्यानंतर याची तातडीनं दखल घेतल्या गेली. माझं प्रकरण महाराष्ट्र जगभर पसरलं. त्याच्यानंतर माजी अर्थमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांनी तात्काळ ऑफिसला बोलावून मु मु मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना तात्काळ पत्र लिहिले व माझ्या कुटुंबाला 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याबाबत निवेदन सादर केले आणि माननीय फडणवीस साहेबांनी सुद्धा तात्काळ मंजुरी करून माझ्या जीवनात मदत करण्याचे काम केले. माननीय सुधीर भाऊ एक असं नेतृत्व, दीनदुबळ्याचे असे नेतृत्व आहेत, की ते माझ्यासारख्या कोणत्याही जाती धर्माचा आणि देशाचं राजकारण न करता माझ्यासारख्या पीडिताच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. याबद्दल मी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांचे मनःपूर्वक आभार आणि मला न्याय मिळेपर्यंत सुधीर भाऊ नेहमी शासनाच्या संपर्कात राहतील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांचे मी सदैव ऋणी राहीन. मी जय महाराष्ट्राचे आभार मानीन, की मला जिवंत ठेवण्याचे काम आणि माझे प्रकरणाची सर्वप्रथम दखल घेण्याचे काम हे जय महाराष्ट्राचे न्यूज प्रतिनिधी अनवर शेख साहेब यांनी केले. तसेच प्रशासन खडबडून जागे झाले व मला न्याय देण्यासाठी प्रक्रिया चालू झाली. आज मला जे शेतीची प्रक्रिया चालू आहे, ट्रॅक्टर, सोना, हे गेलेल्या माझ्या वस्तू आहेत, ते प्रक्रिया आज शासनाकडून जे चालू आहे ते मिळण्याचे काम जय महाराष्ट्राच्या बातमीमुळेच ते सर्व काही पॉसिबल होत आहे आणि मला विश्वास आहे शासनावर आणि सर्वांवर विश्वास आहे, की मला ते परत मिळणारच. तसेच मी पुन्हा एकदा जय महाराष्ट्राचे सदैव ऋणी राहील. माझ्यासारख्या पीडितांचा आवाज हा देशभर बाहेर काढला व मला एक जगण्याची एक उमेद दिली. त्याबद्दल मी जय महाराष्ट्राचे सदैव ऋणी राहीन. तेच आपण बघितलं, की जय महाराष्ट्रमुळे एक 5 लाख रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून रोशन कुडे याला मिळालेली आहे. परंतु रोशन कुडे याची आशा आहे, की त्याची शेती, त्याचं सोनं, त्याचं पैसं, ट्रॅक्टर आणि मोटरसायकल हे जे वस्तू त्याने घाण विकलेली आहे अवैध सावकारामुळे, ते लवकरात लवकर शासनाने, मुख्यमंत्रीनी आणि जे शासन आहे त्यांनी लवकरात लवकर त्याच्या सुपूर्द करावे, हीच आशेवर आता शेतकरी रोशन कुडे जगत आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.